जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदके जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदके जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरलेल्या आहेत. त्यांच्या आधी अशी कामगिरी कोणी केली होती? तर दीपिका कुमारी यांनी त्यांच्या आधी अशी कामगिरी केली होती. बरं मित्रांनो, यावेळेसच्या तिरंदाजी विश्वचषकाची पहिली आवृत्ती चीनमधील शांघाय येथे आयोजित करण्यात आली होती व त्यामध्ये भारताने एकूण 8 पदक जिंकलेले आहेत. या 8 पदकांमध्ये 5 गोल्ड, 2 सिल्वर व 1 ब्रॉन्झ पदकाचा समावेश आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024चा आशिया क्षेत्रासाठी गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मित्रांनो, अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार ग्रीन नोबेल या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि यंदा हा पुरस्कार आशिया क्षेत्रासाठी छत्तीसगड बचाव आंदोलन करणारे आलोक शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. बरं, त्यांना हा पुरस्कार आता कशासाठी देण्यात आला? तर त्यांनी छत्तीसगडचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हासदेव अरण्याला खान माफियापासून वाचवलेला आहे. त्याच त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्याच प्रयत्नातून हासदेव अरण्य बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती व या संघर्षामुळे सरकारला 2022 मध्ये या क्षेत्रातील 21 कोळसा खाणींचा प्रस्तावित लिलाव रद्द करावा लागला होता. बरं, हा ग्रीन नोबेल पुरस्कार मिळवणारे आलोक शुक्ला कितवे भारतीय ठरले आहेत? तर हा पुरस्कार मिळवणारे ते एकूण 7वे भारतीय ठरलेले आहेत. याआधी पहिल्यांदा हा पुरस्कार 1992 मध्ये मेधा पाटकर यांना देण्यात आला होता. 1996 मध्ये MC मेहता, 2004 मध्ये रशिदा बी आणि चंपा देवी शुक्ला या 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. 2014 मध्ये रमेश अग्रवाल तर 2017 मध्ये हा पुरस्कार प्रफुल्ल सामंतरा यांना देण्यात आला होता. बरं, हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली होती? तर या गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची स्थापना 1989 मध्ये करण्यात आलेली आहे व पहिल्यांदा हा पुरस्कार 1990 मध्ये प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार एकूण 6 प्रादेशिक क्षेत्रांमध्ये दिला जातो व ते क्षेत्र कोणते? तर आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण आणि मध्य अमेरिका तसेच बेटे आणि बेटराष्ट्रे या 6 प्रादेशिक क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. यामध्ये बक्षीस म्हणून $2 लाख देण्यात येतात. मित्रांनो, इतर प्रादेशिक क्षेत्रामध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला ही यादी सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका क्षेत्रातील हा पुरस्कार ब्राझीलच्या मार्सेल गोम्स यांना देण्यात आला आहे. बेटे आणि बेट राष्ट्र प्रदेशातील हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या मुरवाह मारुची जॉन्सन यांना देण्यात आला आहे. युरोप प्रदेशातील पुरस्कार स्पेनच्या टेरेसा विन्सेट, नॉर्थ अमेरिका क्षेत्रातील पुरस्कार यूएसच्या अँड्रिया विडोरे तर आफ्रिका क्षेत्रामध्ये हा पुरस्कार साऊथ आफ्रिकेच्या नॉनहले माबुथुमा आणि सिनेगुगु झुकुलू यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणत्या शहरात स्थापन करण्यात येत आहे? तर आता जगातील सर्वात मोठे विमानतळ हे दुबई या शहरामध्ये स्थापन करण्यात येत आहे. मित्रांनो, नुकतेच आता दुबईमध्ये असलेल्या आल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनलच्या डिझाईनला सरकारने मंजुरी दिली आहे व आता हे जे आल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल हे सध्याच्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा 5 पट मोठा असणार आहे. या विमानतळाचं क्षेत्रफळ एकूण 70 चौरस किलोमीटर इतकं असून यावर 400 एअरक्राफ्ट गेट्स असणार आहेत. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी 5 समांतर धावपट्ट्या देखील असतील. बरं, यासाठी एकूण किती खर्च येईल? तर अंदाजे 2,900 कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ येणाऱ्या 10 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा. सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून दिनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, जे दिनेश कुमार आहेत हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. ते फेब्रुवारी 2024 मध्येच या पदावर निवृत्त झाले आहेत व आता त्यांची सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाचे पीठासीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे व ते या पदावर 4 वर्षासाठी कार्य करतील. या सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. ही एक वैधानिक संस्था असून याची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5. मिस युनिव्हर्स ब्युनर्स आयर्स 2024चा खिताब कोणी पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अलेक्झांड्रा मारिसा रॉड्रिग्ज यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांनी हा किताब वयाच्या 60व्या वर्षी मिळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. मित्रांनो, गेल्याच वर्षी मिस युनिव्हर्स संस्थेने या स्पर्धेसाठी असलेली
वयोमर्यादा काढून टाकली होती. या स्पर्धेमध्ये 18 वर्षावरील कोणती महिला भाग घेऊ शकते व वयाच्या 60व्या वर्षी या स्पर्धेत भाग घेत अलेक्झांड्रा रॉड्रिग्स यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्या पेशाने वकील व पत्रकार आहेत आणि 34 सौंदर्यवतींना मागे टाकत त्यांनी हा खिताब पटकावला आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या कंपन्यांना सार्वजनिक उपक्रम विभागाकडून नवरत्न कंपन्यांचा दर्जा देण्यात आला? तर नुकतेच आता सार्वजनिक उपक्रम विभागाने इरेडा आणि हडको या 2 कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा दिलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इरेडा आणि हडकोचं फुल फॉर्म नोट करून घ्या. इरेडा म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड असे याचं पूर्ण स्वरूप असून या कंपनीची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली होती व हडकोचं फुल फॉर्म हे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं असून याची स्थापना 25 एप्रिल 1970 मध्ये करण्यात आलेली आहे. एक्झाम मध्ये या कंपन्यांचं स्थापना वर्ष सुद्धा विचारलं जाऊ शकतं, त्यासाठी हे पॉइंट लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच कोणत्या म्युच्युअल फंडाला सेबीने भारतातील पहिला निफ्टी नॉन सायक्लिकल कंझ्युमर इंडेक्स फंड सुरू करण्याची मान्यता दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ग्रो म्युच्युअल फंडाला सेबीने भारतातील पहिला निफ्टी नॉन सायक्लिकल कंझ्युमर इंडेक्स फंड सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, सेबी विषयी सांगायचं झालं तर सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली असून याला वैधानिक दर्जा हा 1992 मध्ये देण्यात आला होता. बरं, याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय स्थित असून सध्या याच्या अध्यक्षा या माधवी पुरी बुच आहेत. आणि सेबीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला कोण असं जर विचारलं तर माधवी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच प्रकाशित द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, जे द विनर्स माइंडसेट पुस्तक आहे हे पुस्तक ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन यांनी लिहिलेलं आहे. कोण लिहिलं आहे? तर शेन वॉटसन यांनी द विनर्स माइंडसेट हे पुस्तक लिहिलं आहे. महत्वाचं पुस्तक आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळू शकतो. तर त्यासाठी लक्षात ठेवा, द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक हे शेन वॉटसन आहेत. याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, डी सुब्बाराव यांचं ज्येष्ठ मर्सिनरी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. विजया देवी राणे यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा, सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, रमन मित्तल आणि डॉक्टर सीमा सिंग द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड, लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी सॉल्विंग द सन, एस जयशंकर व्हाय भारत मॅटर्स, एम.जे. अकबर व के नटवर सिंग गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर के.पी. सिंह मोदी ॲट DU, रघुराम राजन व रोहित लांबा ब्रेकिंग द मोल्ड आणि अशोक तंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच कोणत्या राज्यात फुलपाखराची दुर्मिळ प्रजाती नेप्टिस फिलेरा सापडली आहे? तर मित्रांनो, फुलपाखराची नेप्टिस फिलेरा प्रजाती अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सापडली असून प्रथमच भारतात या प्रजातीचे दस्तऐवजीकरण करण्यात आलं आहे. मित्रांनो, नेप्टिस फिलेरा फुलपाखरू लॉंग स्ट्रिक सेलर या नावानं सुद्धा ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेश राज्याचा इथे उल्लेख आला आहे, तर या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी करण्यात आली असून स्थापनेनुसार हे भारताचं 24वं राज्य होतं. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर इटानगर ही या राज्याची राजधानी आहे. तर सध्या लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पार्निक हे या राज्याचे राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो, या राज्यामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, भारतामध्ये पहिल्यांदा दिवस 1 मे 1923 रोजी लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने साजरा केला होता. मित्रांनो, आज 1 मे आहे आणि 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. त्यासाठी या दिवशी महाराष्ट्र दिन सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचा 49वा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.